जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राज्यातील सरकारी कर्मचारी अधिकारी वर्गासाठी पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। काय आहे हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगाने कोणते ते लाभ सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना लागू होणार आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा दिनांक 20 जून 2025 रोजीचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर सेवानिवृत्त वेतनधारक पेन्शनधारक यांना सेवांतर्गत प्रदान करण्यात येणारे सेवाविषयक लाभ असतील। यामध्ये स्थायित्व प्रमाणपत्र असेल, सेवानिवृत्ती वेतन असेल, उपदान असेल, सेवेतील नियमित दिनांक असेल, वेतनविषयक लाभ असेल किंवा रजा रोखीकरण, सेवानिवृत्ती उपदान वेळेवर व सुलभरित्या देणं शक्य व्हावं याकरता शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती ते सेवानिवृत्तीपर्यंतच्या सेवा एकाच प्रणालीशी संलग्न करण्यासंदर्भात EHRMS ही प्रणाली विकसित करण्यात येत आहे आणि या अनुषंगानं ही संपूर्ण पूर्तता करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। या अंतर्गत शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींच्या नोंदी असणारं सेवा पुस्तक तयार करण्याचं नियोजन आहे आणि या अनुषंगानं संपूर्ण नोंदी ज्या आहेत त्या सेवा पुस्तकातील नोंदी आता डिजिटल पद्धतीने ऑनलाईन होणार आहेत आणि या संदर्भातली संपूर्ण कार्यपद्धती जी आहे ती कार्यपद्धती विशद करणारा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे। शासकीय कर्मचाऱ्यांना सेवाविषयक लाभ वेळेवर सुलभरित्या देण्याकरता या अनुषंगाने ही महत्त्वपूर्ण अशी रचना करण्यात आलेली आहे आणि या संदर्भातली अधिकाऱ्यांची संपूर्ण जबाबदारी, कोणकोणत्या अधिकाऱ्यांच्याकडे कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत या संदर्भातली माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहेत आणि त्याचं सविस्तर वेळापत्रकसुद्धा देण्यात आलेलं आहे। नोडल अधिकारी यांचं नाव, पदनाम, ईमेल, भ्रमणध्वनी हे जे आदेश आहेत, स्थापनेचे आदेश सामान्य प्रशासन विभागास ईमेलवर पाठवण्यासंदर्भातल्या सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे निश्चितच आता राज्यातील सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील अधिकारी वर्गांच्या सेवाविषयक बाबी ज्या आहेत आणि रिटायरमेंट झाल्यानंतर सेवानिवृत्ती नंतरचे जे फायदे आहेत ते आता एकाच क्लिकवरती या सगळ्या गोष्टी होणार आहेत। सेवा पुस्तकातील नोंदी अद्ययावत होणार आहेत, सेवा पुस्तक सुस्थितीत राहणार आहे। त्यामुळे निश्चितच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी, सेवानिवृत्ती वेतनधारकांसाठी ही महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। हा संपूर्ण आदेश आपण व्हिडिओ पॉज करून पाहू शकताय। तर अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये परिशिष्ट अच्या माध्यमातून किंवा या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत, या पॉज करून आपण पाहू शकताय। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा। धन्यवाद।